कालच एक फॅमिली माझ्याकडे आली इंटरेस्टिंगली. मुलगा आता आहे साधारणपणे 6 वर्षाचा, 5 वर्षाचा, 5 वर्ष 6 महिने. आणि मी त्यांच्या हिस्ट्री आणि सगळ्यांची हिस्ट्री सेम असते की 18 महिन्यापर्यंत त्यांच्या लक्षात येत नाही. मग त्यांना वाटतं की वॅक्सिनमुळे हे झालेलं आहे, विच इज अ मिथ. वॅक्सिनमुळे कधीच ऑटिझम होत नसतो. सगळीकडून इन्फॉर्मेशन घेणं, फिल्टर करणं. जसं चहा, मी आईवडिलांना एक साधं उदाहरण देते. आपण चहापत्तींसोबत नाही घेत, कॉफी पण आपण गाळून घेतो फिल्टर करून, फिल्टर कॉफी. सो वी शूड हेल्प, त्या मुलांना आपण हेल्प करायला पाहिजे अनवॉन्टेड इन्फॉर्मेशन फिल्टर करण्याचं. नंबर 1 त्यांना एक्सपोजर नसतं की हा खेळ आहे किंवा ह्याच्याबरोबर सांगणं, म्हणजे आय हॅव टू ब्रिंग इट टुगेदर. मी दोन्ही पीसेस एकत्र आणण्याची जी कुवत ब्रेनमध्ये येते ती दोन्ही हेमिस्फिअर्समधून येते. आता हे जे डेव्हलपमेंट, अगेन आय सेड की डेव्हलप्स फ्रॉम युअर सेन्सरी सिस्टम्स. सपोज झोप नाही झाली आहे तुझी किंवा तुला कॉन्स्टिपेशन झालेलं आहे, व्हॉट विल हॅपन टू यू? विल फील इरिटेबल. यू विल नॉट लाईक इफ समवन कॅन कम्स टू यू, तू चिडणार जास्त. मुलांचं तेच होतं. ज्यांना इकॉनॉमिकली प्रॉब्लेम आहे ते वाडियामध्ये जाऊ शकतात किंवा बाकीचे हॉस्पिटल्स पण आहेत जिथे निदान होऊ शकतं. जेनेटिक कंडिशन्सना जरा जास्त पैसे लागतात निदान करण्यासाठी. पण जर आपल्याला माहिती आहे की मला हैदराबादला जायचं आहे किंवा मला राजकोटला जायचं आहे किंवा मला चेन्नईला जायचं आहे, जेनेटिक्सचा हा प्रकार असतो विच गिव्ज यू बँक द डायग्नोसिस. आणि हल्ली जेनेटिक सिंड्रोम्स वाढत आहेत, तर जेनेटिक्सची तपासणी करणं महत्त्वाचं आहे. चांगली थाळी करून मेक अ कंपार्टमेंटलाइज थाळी आणि त्यांना द्या समोर. कोण नाही खाणार जर तुम्ही छान रेड येलो कलरमध्ये घालून दिलं. पण तुम्ही काय करता? मिक्सरवर घालता, त्याची पेस्ट करता, त्याच्या बोलमध्ये घेऊन फिरता त्याच्या मागे. कोण खाणार आहे? मला नाही आवडत की मिक्सरमधली पेस्ट खायला. तर आज आपण गप्पा मारल्यात डॉक्टर स्नेहल देशपांडे यांच्याशी. आणि ऑटिझम, न्यूरोटिपिकल, न्यूरोडायव्हर्जंट, ADHD अशा सगळ्या वेगवेगळ्या विषयांवर आम्ही चर्चा केली आहे. तुमच्या मुलाला ऑटिझम आहे का? आपल्याला ऑटिझम यापूर्वी होता का? आपल्याला ADHD आहे का? आपण या जगात वावरत असताना, इतरांशी संवाद साधत असताना आपण काय काय केलं पाहिजे, या अशा अनेक विषयांवर मी गप्पा मारलेल्या आहेत. तर हा एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, MHA-MTV गप्पा या आपल्या लाडक्या मराठी पॉडकास्ट शोमध्ये मी उमंग काळे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज घेऊन आलो एक नवा करकरीत कोरा पॉडकास्ट शो तुमच्यासाठी. आणि आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो थोडा वेगळा विषय आहे. आपल्याबरोबर आज आहेत डॉक्टर स्नेहल देशपांडे. डॉक्टर स्नेहल देशपांडे या न्यूरो डेव्हलपमेंटल थेरपिस्ट आणि सेन्सरी इंटिग्रेशन थेरपिस्ट आहेत. म्हणजे काय ते आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया. त्याचबरोबर त्या एक हार्टफुलनेस ट्रेनर आणि प्रॅक्टिशनर सुद्धा आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल स्वागत आहे मॅम तुमचं. नमस्कार. आय एम आभारी आहे की मी इथे तुम्ही मला इथे बोलवलात आणि एक अपॉर्च्युनिटी दिली, एक संधी दिली की मी एक वेगळ्या विषयावर काहीतरी गप्पा तुमच्याशी मारू शकेन. नक्कीच. न्यूरो डेव्हलपमेंटल थेरपिस्ट म्हणजे नक्की काय करता तुम्ही? सो येस, हा प्रकार खूप लोकांना आम्ही व्हेरी फ्यू पीपल नो मी. खूप कमी लोकांना ह्याचा अंदाज आहे. आणि हा शब्द न्यूरो डेव्हलपमेंट म्हणजे न्यूरो म्हणजे काय? ब्रेन किंवा एनिथिंग विच इज रिलेटेड टू द ब्रेन. ब्रेनला किंवा आपल्या ज्या आतमधल्या सिस्टम्स असतात त्याला जे डेव्हलपमेंटसाठी लागतं थेरपी वाईज किंवा एक्सरसाइज आम्ही देतो, त्या कुठल्या प्रकारच्या एक्सरसाइज असू शकतात, हे एक न्यूरो डेव्हलपमेंटल थेरपिस्ट आपल्याला गाईड करू शकते. आणि दुसरा म्हणजे सेन्सरी इंटिग्रेशन. सो ब्रेन आपण म्हणतो हे पहिल्या 5 वर्षामध्ये सतत इन्फॉर्मेशन घेत असतं. आणि एक शब्द आहे न्यूरल प्लास्टिसिटी. म्हणजे जितकं आपण न्यूरॉन्समध्ये ज्या मज्जातंतू असतात, ब्रेन सेल्स असतात, त्याच्यामध्ये आपण योग्य जर इन्फॉर्मेशन दिली तर त्या न्यूरॉन्सचं कनेक्शन चांगलं होतं. आणि जो बुद्ध्यांक असतो मुलांचा तो आपण चांगल्या रीतीने त्याच्यावर इफेक्ट करू शकतो. सो वेन यू आर गिविंग थेरपी, म्हणजे थेरपी देताना पहिला भाग आहे की ज्या मुलांना प्रॉब्लेम आहे
त्या मुलांवर थेरपी आम्ही करू शकतो. आणि ज्या मुलांना नॉर्मल टिपिकल मुलं आहेत त्यांच्यामध्ये पण आम्ही काही गायडन्स देऊ शकतो आणि टिप्स देऊ शकतो, जेणेकरून त्यांचा विकास चांगल्या रीतीने होऊ हो. शकतो. म्हणजे आता विषय कसा आहे मित्रांनो, तर एकतर एप्रिल आहे ऑटिझम अवेअरनेस मंथ. त्याचसोबत गेल्या काही महिन्यात म्हणजे डिसेंबरपासून आत्ता मार्चपर्यंत मी पाहिलं आहे, तुम्ही पण पाहिलं आहे, अनेक लोकांची आपल्या आजूबाजूला लग्न झालेली आहेत. आता लग्न झाली आहेत तर त्याच्यानंतर साहजिकच आहे, आयुष्य पुढे जाणार, त्यांना मुलं होणार. तर आता ती मुलं जेव्हा होतील त्यांची काळजी कशी घ्यायची, त्यांच्याशी म्हणजे पेरेंटिंग कसं असावं, याही गोष्टींवर आपण मॅडमशी चर्चा करणार आहोत. तर सुरुवात करूया आपण ऑटिझमपासनं. तर ऑटिझम म्हणजे नक्की काय आणि त्याला ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असं का म्हणतात? सो हा प्रकार जो नेमिंगचा चालू झाला, अ, त्याच्या बाहेर एक हिस्ट्री आहे आणि इतिहास आहे की ऑटिझम म्हणजे स्वमग्नता. मराठीत त्याचं रूपांतर करायचं झालं तर म्हणजे काय, म्हणजे मी माझ्या जगातच खुश असतो, मला दुसऱ्यांशी संपर्क साधायचाच नसतो आणि साधायला गेलो तर तो व्यवस्थित होत नाही. दुसरी गोष्ट आहे, जर मी माझ्या विश्वात असतो तर मी काहीतरी दर्शवतो की काहीतरी माझ्यामध्ये कमी आहे किंवा जास्त आहे. तर आपण जसं ॲज अ ह्युमन आपला विकास होतो, डेव्हलपमेंट होते, तेव्हा ब्रेन डेव्हलपमेंट कशावर अवलंबून असते, तर इन्फॉर्मेशन. जसं युअर अ पत्रकार अँड यू टेक इन्फॉर्मेशन फ्रॉम व्हेरियस सोर्सेस लाईक मी ऑल्सो. सो ब्रेन इज गॅदरिंग इन्फॉर्मेशन एव्हरी टाईम. इट इज लाईक अ स्पंज विच इज ॲब्झॉर्बिंग इन्फॉर्मेशन. आणि त्यांचं प्रायमरी एन्व्हिरॉन्मेंट असतात त्यांचे पालक, त्यांचे आईवडील, त्यांच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो, आणि त्याच्यामुळे त्यांना नरिशमेंट मिळत असते. ऑटिझमचा प्रकार असा झालेला आहे की ह्या गेल्या म्हणजे 1995 ॲज अ थेरपिस्ट आय स्टार्टेड सीइंग अँड इन्क्रीजिंग प्रपोर्शन, म्हणजे जास्तीत जास्त ही मुलं यायला लागली किंवा ऑटिझमचा डायग्नोसिस क्वेरी ऑटिझम असं म्हणून यायला लागले. तर हा स्पेक्ट्रम अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशनने ह्या आजाराला आपण म्हणत नाही, या कंडिशनला, या स्थितीला नामकरण दिलेलं आहे ASD, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. आता ह्याचं जे पर्सेंटेज आहे, मला शॉक बसला मी जेव्हा वाचलं आत्ता रिसेंट. इट्स गोईंग, म्हणजे आपण ॲक्च्युली व्हॉल्कॅनोवर आहोत. कधी तो फुटू शकेल हे आपल्याला माहीत नाही किंवा फुटलेलाही असेल काही ठिकाणी. तो एक 100मधून एका मुलाला किंवा मुलीला ह्याचं अफेक्शन होतं. आता US मध्ये त्याचा रेट आहे 1 in 38 आणि इंडियामध्ये 1 in 68. राईट. सो एकतर त्याचं डायग्नोसिस आपल्याला येतं आहे समोरासमोर, कारण स्पेशलिस्ट अवेलेबल आहेत आणि त्याच्यामुळे हा लवकर डायग्नोज होतो आहे हा आजार. तर स्वमग्नता, त्याच्यामधून आपल्याला कम्युनिकेशन प्रॉब्लेम, म्हणजे आपण दुसऱ्यांशी संपर्क आपल्याला साधता येत नाही. माझ्या लँग्वेज डेव्हलपमेंटवर प्रभाव असतो, म्हणजे मी बोलू शकतो आणि शकत नाही. काही मुलांमध्ये स्पीच नसतं, त्यांना दुसऱ्या टाईपची थेरपी, स्पीच थेरपी लागते. आवाज म्हणून एक इंडियन सॉफ्टवेअर पण डेव्हलप झालेलं आहे ह्या मुलांमध्ये. तर स्पीच डेव्हलपमेंटवर ह्यांचा प्रॉब्लेम होतो आणि त्यांच्यामधून बरेचसे सेल्फ रेपिटेटिव्ह बिहेवियर्स असतात. काही मुलं, आता मी जर विचारलं हॅलो हाऊ आर यू, तर आय एम फाईन म्हणण्यापेक्षा हॅलो हाऊ आर यू असं म्हणणार. ह्याला आम्ही एकोलेलिया म्हणतो. म्हणजे जे मी बोलते त्याचं मिरर इमेज, म्हणजे तेच ते मूल रिपीट करतं. सो दीज आर प्रायमरी सायन्स जे आमच्याकडे, जे पालक माझ्याकडे येतात ते बहुतेक 18 महिने ते 3 वर्षापर्यंतच्या मुलांना घेऊन येतात की माझा मुलगा, अहो मॅडम माझा मुलगा बोलत नाही. आणि त्याच्याकडे पाहून शाळेतून मला अशी कंप्लेंट आलेली आहे की तो एका जागी बसत नाही आणि दुसऱ्या मुलांबरोबर तो संपर्क मिसळत नाही. साधण्याचा प्रयत्न करत नाही. सो हे पालक कधी जागे होतात, जेव्हा मूल बोलत नाही. आपल्या समाजाला आपण जसे मेन थिंग, आपण जेव्हा दुसऱ्या मानवाशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो तर आपल्याला वाटतं की बोलणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. बरोबर. आणि ते कारण फार महत्त्वाचं आहे, नक्कीच कनेक्शन बिल्ड करणं. कनेक्शन बिल्ड करणं हे आपल्या बोलीवरूनच येतं. आणि जेव्हा बरोबर. ते मूल बोलत नाही तेव्हा या आईवडिलांना एक रेझिंग सायन्स येतात. कालच एक फॅमिली माझ्याकडे आली, इंटरेस्टिंगली
मुलगा आता आहे साधारणपणे 6 वर्षाचा, 5 वर्षाचा, 5 वर्ष 6 महिने. आणि मी त्यांच्या हिस्ट्री, आणि सगळ्यांची हिस्ट्री सेम असते की 18 महिन्यापर्यंत त्यांच्या लक्षात येत नाही. मग त्यांना वाटतं की वॅक्सिनमुळे हे झालेलं आहे, विच इज अ मिथ. वॅक्सिनमुळे कधीच ऑटिझम होत नसतो. सो 18 महिन्यापर्यंत ते थांबले आणि त्याच्यानंतर मग मी त्यांच्या डेव्हलपमेंटच्या हिस्ट्रीमध्ये जाते आणि मग मला समजतं की कुठेतरी ऑटिझम हा न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डरमध्ये गणले जातं. मग आम्हाला त्या डेव्हलपमेंट हिस्ट्रीचं आम्हाला एक पूर्ण समरी घ्यावी लागते, कारण रूट कॉज इज इम्पॉर्टंट. मग मला समजतं की कुठेतरी मुलाला जन्मतः किंवा जन्माच्या आधी प्रॉब्लेम झालेला आहे आईमध्ये किंवा मुलामध्ये. कुड बी वन ऑफ द रिझन्स. सेकंड असं होतं की मूल रांगले का? नाही, तो रांगला नाही. आम्ही त्याला बसवलं. कुठे बसवलं? वॉकरमध्ये बसवलं. मग वॉकरमध्ये तो चालायला लागला. हे जे एटिपिकल डेव्हलपमेंटचे सायन्स असतात ना, ते खूप कमी लोक पिकअप करतात. कारण आपल्याला डेव्हलपमेंट फक्त जेव्हा मूल समाजामध्ये उभा राहतो आणि समाजाशी संपर्क करायला लागतो, तेव्हा आपल्याला वाटतं की त्याची डेव्हलपमेंट आता खुंटलेली आहे. करेक्ट. पण जेव्हा हे तो जे करू शकत नाही तेव्हा. हां. आणि हे जे विकासाचे जे छोटे छोटे सायन्स असतात, हे आपण रेड फ्लॅग्स म्हणतो आम्ही, ते मिस आउट करून जातात पालक. बरोबर. आणि पण आता याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की बाळ रांगत नाही, बोलत नाही. तसंच सिम्पटम्स सेरिब्रल पाल्सीमध्ये पण असतात. तर हाऊ Exactly. हाऊ इज इट डिफरंट? सो म्हणूनच मी मगाशी म्हटलं की डेव्हलपमेंट इज अ बिग स्पेक्ट्रम. आणि त्याच्या डेव्हलपमेंट फक्त कम्युनिकेशन असते का? नसते. फक्त ग्रॉस मोटर असते का, की आपण रांगलो, उभं राहिलो? नसते. दॅट इज ऑटिझम. जर माझ्याकडे बोली आहे आणि मी रांगू शकत नाही, इट इज सेरेब्रल पॉल्सी, राईट? सो देर आर मेनी कंडिशन्स, खूप स्थिती आहेत. न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स खूप मोठा प्रकार आहे हा. आणि हल्ली हे कशामुळे होतात? नक्कीच विकासामध्ये कुठेतरी एक बिघाड आलेला असतो. तो बिघाड कुठून येतो? एकतर पालकांमधून येऊ शकतो, जेनेटिक्समधून येऊ शकतो. जेनेटिक्समधून नाही आला तर जेव्हा आई वाटचाल करते मातृत्वाकडे, तिच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो. आयदर तिच्यामध्ये डेफिशियन्सीज असू शकतात किंवा वडिलांकडून काहीतरी डेफिशियन्सीज येऊ शकतात किंवा फॅमिली हिस्ट्री असू शकते. हे आम्हाला ॲज डेव्हलपमेंटल थेरपिस्ट फार महत्त्वाचं असतं क्लासिफाय करणं, की हा सेरेब्रल पॉल्सी आहे का, ऑटिझम आहे का, आणखीन काय आहे. आणि त्याच्यासाठी एक मल्टीडिसिप्लिनरी टीम फार महत्त्वाची आहे. बरोबर. फक्त एका माणसाकडे जाऊन याचा डायग्नोसिस होत नाही. याच्यामध्ये सायकॉलॉजिस्ट, न्यूरोफिजिशियन, डेव्हलपमेंटल थेरपिस्ट, स्पीच अँड लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट, हे सगळे असणं फार गरजेचं आहे. तुम्ही म्हणताय 1 ते 1.5 वर्ष किंवा त्याहून पुढे गेल्यावरच पेशंट्स तुमच्याकडे येतात. तर याच्यामध्ये आपण म्हणतोय लवकर निदान होणं गरजेचं आहे. तर ते का गरजेचं आहे? आणि जसं म्हटलात की हा आजार नाही आहे, ही एक स्थिती आहे. स्थिती पण मग आहे. जर ही स्थिती आहे तर त्याच्यावर आपण मात करू शकतो का? ऑटिझम इज नॉट म्हणजे फक्त बालपणात किंवा चाइल्डहुडमध्ये नसते. एकदा तो प्रकार आपल्या लक्षात आला, म्हणजे डेव्हलपमेंट, आता समजा आपल्याला दिसलं की या डेव्हलपमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे, तर आपण त्याच्यावर मात करणं इज वन थिंग. यू कॅन कंटिन्यू युअर लाईफ, म्हणजे आपलं आयुष्य आपण नीट जगू शकतो. इंडिपेंडेंटली आपण त्याला समाजाचा एक इंडिपेंडेंट पर्सन म्हणून तो जगू शकतो. रिसेंटली एक केस होती जी पेपर्समध्ये पण आले होते, दॅट इज ॲस्पर्जर्स सिंड्रोम. सो चिल्ड्रन विथ ॲस्पर्जर्स सिंड्रोम हॅव गुड इंटेलिजन्स, बट दे हॅव, म्हणजे त्यांना ऑटिझमचे ट्रेट्स असतात. अशी मुलं स्टॅनफोर्ड, हार्वर्डमध्ये पण जातात. सवान सिंड्रोम, अगेन दॅट इज हाय इंटेलिजन्स. सो ऑटिझममध्ये पण प्रकार असतात. आणि जर त्याच्यावर मात करणं झालं, आपण मात करणं म्हणजे काय, त्याचं मिनिंग असं आहे की मी त्याच्यावर कॉन्कर केलं. तर डेफिनेटली जर तुम्हाला यू कॅन फंक्शन टिपिकली ॲज, आपण समाजाला काहीतरी देऊ शकतो, तर आपण नक्कीच त्याच्यावर मात केलेली असते. आय थिंक US मध्ये एक वेब सिरीज आहे कॉल्ड गुड डॉक्टर. येस, त्याच्यामध्ये तो सवान सिंड्रोमचा केस आहे. जसं बिग बँग इज व्हेरी पॉप्युलर, शेल्डन इज व्हेरी पॉप्युलर. आणि शेल्डनचं तुम्ही लहानपणाचे जे एपिसोड्स बघता, Young ही इज अ Sheldon. हायली इंटेलिजंट चाइल्ड, पण त्याला कम्युनिकेशनमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. आणि मी ॲज अ सेन्सरी इंटिग्रेशन थेरपिस्ट, आय डील विथ द सेन्सरी इश्यूज विथ दिस चिल्ड्रन कम टू. आता सेन्सरी इश्यूज म्हणजे काय? सेन्सरी म्हणजे
संवेदना फक्त त्वचा असते का किंवा डोळे असतात का किंवा नाक असते का? सगळ्यात मोठी आपली सेन्सरी सिस्टम आहे त्वचा. आत बाहेर मी पालकांना तेच सांगते की जी बॉन्डिंगची सिस्टीम असते आपली, कनेक्शनची सिस्टीम असते, ती पहिली सिस्टीम त्वचा. आई आणि मुलामध्ये कनेक्शन त्वचेमुळे असतं आणि त्वचेचं डायरेक्ट रिलेशनशिप तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टमवर आहे, कारण त्याचे सेल्स आणि सेंट्रल नर्वस सिस्टमचे सेल्स एकत्र असतात आणि कुठलाही न्यूरो डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम मुलामध्ये आणि मुलीमध्ये झाला तर त्याचं पहिलं इम्पॅक्ट स्किनवर असतं. हे आपल्याला दिसून येत नाही. जर मुलाला हात लावलेला काही मुलांना आवडत नाही, काही मुलं टर्न होऊन हातावर प्रेशर देणं, ते रडायला लागतात की मला नाही द्यायचं आहे प्रेशर. तर तेव्हा आईबाबांना वाटतं ह्याच्यात काही नाही आहे, पण दीज आर अर्ली सायन्स. किंवा केस धुतलेले आवडत नाहीत, साधी गोष्ट आहे. जर आपण मुलाला अंघोळ घातली आणि त्याला केस धुतलेले मोठ्याने आरडाओरडा करतात, काही मुलं करतात कारण डोळ्यात साबण जातं. सो ह्या छोट्या छोट्या सायन्स आहेत त्वचेच्या. हायपर सेन्सिटिव्हिटी आम्ही म्हणतो किंवा हायपो सेन्सिटिव्ह, जरी त्याला काही लागलं तरी समजत नाही. सो प्रत्येक सेन्सरी सिस्टीममध्ये मध्य इज 5. त्याच्यावर आपण गेलो तर हायपर सेन्सिटिव्ह आणि खाली गेलो तर हायपो सेन्सिटिव्ह. ऑटिझम किंवा कुठल्याही न्यूरो डेव्हलपमेंटल डिसेबिलिटीमध्ये हायपो आणि हायपर सेन्सिटिव्हिटी असते आणि ती एक सेन्सरी इंटिग्रेशन थेरपिस्ट आपल्याला मदत करू शकतात की आपण नॉर्मलाइज किंवा ऑप्टिमाइज करू शकतो. दुसरी गोष्ट मी पालकांना नेहमी सांगते की तुम्ही पहा की तुमची मुलं किती अलर्ट आहेत. काही मुलं हायपर ॲक्टिव्ह असतात, काही मुलं ते तिथे बसलेलं असेल आणि त्याला अरे चल रे शाळेची वेळ झाली, तो लक्ष देणारच नाही. ऑटिझमचा मुलगा तर लक्ष देणार नाही कारण त्याला कनेक्शन नसतं. पण समजा जरी त्यांनी दिलं तर तो बघून परत आपल्या जगात जाणार. तर अराउझलचे लेवल्स असतात, अलर्टनेसचे लेवल्स असतात आणि हे सगळं डिपेंडेंट असतं सेन्सरी इंटिग्रेशनवर. म्हणजे मी कसं इन्फॉर्मेशन घेतो. आता तुम्ही इन्फॉर्मेशन घेता, सगळ्यांकडून घेता, त्याच्यानंतर ती फिल्टर करता आणि रिफाईन करून मग समाजाला हे देता की ही न्यूज आहे. तसंच प्रत्येक इवन आपण किचनमध्ये जर हाऊसवाईफ कोणी स्वयंपाक करत असेल तर सगळ्या गोष्टी एकत्र करून मग त्याच्यातल्या काही जिन्नस लागणार तेच त्या रेसिपीमध्ये घालणार. तेच आपलं मेंदू प्रत्येक वेळेला करत असतं आणि ह्या मुलांमध्ये ही करण्याची कुवत नसते. म्हणून ते जर समजा बसलेले असतील क्लासमध्ये, आता टीचर आली आणि तिने परफ्यूम मारलेला असेल आणि त्या परफ्यूमचा वास त्याला आवडत नाही, हे आपल्याला समजत नाही कारण मूल आपल्याला सांगणार नाही की मला तिचा परफ्यूम नाही आवडत. पण माझी ऑल्फॅक्टरी सिस्टीम इज हायपर सेन्सिटिव्ह विच इज द फर्स्ट सिस्टीम टू डेव्हलप. तुम्ही जर मॉलमध्ये गेला, फर्स्ट पर्सन हू कम्स टू यू इज विथ अ परफ्यूम बिकॉज ऑल्फॅक्टरी इज द फर्स्ट वन आफ्टर द टेक्टाईल सिस्टीम. आपला कवच येतो पहिलं, मग स्मेल येतो आणि टेस्ट येतो. सो दीज आर द प्रिमिटिव्ह सिस्टम्स. ह्याच्यामध्ये जर प्रॉब्लेम असेल तर लगेच लक्षात येतं आपल्याला, पण ही मुलं नाही सांगू शकतात. मग ते धावतात, टीचर आली की धावा बाहेर, कारण मला स्मेलचा प्रॉब्लेम आहे. बरोबर, मला सांगता येत नाहीये पण मला त्रास होतोय, पण मग मी प्रतिकार वेगळ्या प्रकारे करणार. येस. आणखीन एक ऑडिटरी सिस्टीम, श्रवण. आता आपल्याला अभिमन्यूची तर गोष्ट माहिती आहे सगळ्यांना की त्यांनी जेव्हा तो गर्भात होता तेव्हा त्यांनी ऐकलं होतं हे असं असतं चक्रव्यूह, पण त्याला बाहेर येणं माहीत नव्हतं. तर ऑडिटरी सिस्टीम मुलांमध्ये खूप आधीपासून त्याचा डेव्हलपमेंट होते आणि समजा या ऑडिटरी सिस्टीममध्ये प्रॉब्लेम झाला, हायपर सेन्सिटिव्ह झालं, तर चॉकनी जर टीचर बोर्डवर लिहित असेल, आता तर नाही आहे म्हणा, आता बोर्ड्स वेगळे झाले, आय एम जस्ट गिव्हिंग एन एक्झाम्पल. किंवा जर चिमणी बाहेर चिवचिवाट करायला लागली तर त्यांना नाही आवडणार, मग ते म्हणणार आहे काय. किंवा बाजूचा मुलगा जर रेष काढत असेल आणि त्याचा पेज जर रफ स्क्रीचिंग साऊंड, तर त्यांना नाही आवडत. किंवा त्यांना चिमण्यानी चिवचिवाट केल्या पाहिजे असतो आणि त्यांनी गो टू द विंडो अँड लुक अराउंड, कारण इट इज हायपोसेन्सिटिव्ह. तर हे रेकग्निशन, अरे तो डिस्ट्रॅक्ट होतो, डिस्ट्रॅक्ट का होतो, त्याच्या रूट कॉजला जाणं, तो का असं करतो. चिमटा काढला बाजूच्या मुलाला, ते कशामुळे होतं, कारण प्रोप्रिओसेप्शन, आपले मसल्स इन्फॉर्मेशन घेत असतात. या मुलांमध्ये ते इन्फॉर्मेशन नसतं. मग त्याला इन्फॉर्मेशन जास्त पाहिजे असलं की मग फिजिट करणार किंवा मुद्दाम बॅग खाली पाडवणार किंवा दुसऱ्याला धक्का मारणार. हे प्रोप्रिओसेप्टिव्ह सायन्स झाले. म्हणजे मसल्स आणि जॉईंट्स, त्वचा, मसल्स आणि जॉईंट्स. वेस्टिब्युलर इज मूव्हमेंट. काही मुलांना खूप गोल 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 फिरायची सवय असते किंवा
डोकं गोल गोल करायची, त्यांच्यामध्ये वाता येत नाही. इट इज बिकॉज ऑफ द वेस्टिब्युलर सिस्टम विच इज कॉझिंग की मला मूव्ह करायचं आहे. आणि काही मुलं त्यांना मूव्ह केलेलं आवडत नाही, त्यांना झोपाळ्या, मग मी आईवडिलांना विचारते झोपाळ्यावर बसलं तर कसा, नाही मॅडम तो खूप घाबरतो. मग दॅट इज हायपर सेन्सिटिव्हिटी. सो द चाइल्ड, आमच्याकडे जे हिस्ट्रीज असतात ते असे घेऊन येतात. सो वेस्टिब्युलर, ऑल्फॅक्टरी मी सांगितलं, टेस्टचं सांगितलं, त्वचेचं सांगितलं, प्रोप्रिओसेप्शनचं सांगितलं, विजन. काही मुलांना फक्त हे घेऊन बसतील, काही कलर्स किंवा काही गोष्टी किंवा काही आकृतींकडे, जर पॅटर्न्स असतील त्यांच्याकडे त्यांचं लक्ष जाईल. सो दॅट इज अबाउट युअर विजन. आणि वन मोर सिस्टम विच इज नॉट नोन अँड विच इज कमिंग अप इज इंटेरोसेप्शन. म्हणजे तुमची आतमधली जी सेन्सरी सिस्टम्स असते, माझी काय म्हणतात गट, त्याच्यामधून किंवा आतले जे सेन्सरी आपल्याला इन्फॉर्मेशन मिळत असते ती अनकॉन्शियस असते, ती आतमध्ये चालू राहते. पण ह्या मुलांमध्ये ते प्रॉब्लेम्स होतात. सो दे आर नॉट ॲट ease. Correct. They're not at ease. So my job as a developmental therapist is to make them at ease. Bring It them is at not ease. therapy. Correct. Therapy comes only when a child can be at ease, and therapy should give you that ease. Right. Okay. आता एकतर समाजामध्ये या स्वमग्नतेबाबत, ऑटिझमबाबत मुळात समजच कमी आहे किंवा लोकांना याबद्दल माहितीच नाही आहे. आणि ज्यांना माहिती आहे त्यांच्यामध्ये पण गैरसमज फार आहेत. तर ते कोणते कोणते गैरसमज? सो एकतर ते गैरसमज का निर्माण होतात ह्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. कारण जेव्हा ही न्यूज आपल्याकडे येते की तुमचा मुलगा बोलत नाही, तुमच्या मुलाला आमच्या शाळेत स्थान नाही, तर इट कम्स एज अ शॉक टू पेरेंट्स. इट इज शॉकिंग. इट इज रिजेक्शन. आणि सेपरेशन आणि रिजेक्शन आपण घेऊ शकत नाही, कधीच घेऊ शकत नाही. जसं मुलाला आईकडून आपण जर सेपरेट केलं तर द बेबी क्राईज. सो सेपरेशन इट इज अ बिग सायन्स बाय इट सेल्फ. त्याच्याबद्दल आपण कधी नंतर बोलूया. पण छोटंसं एक्झाम्पल, पेट्स नाही घेऊ शकत तर आपण तर माणसं आहोत. बरोबर, राईट. आणि हे सेपरेशनचा जो मूळ आपण जर शोधायला गेलो तर आपण जेव्हा आपल्या सोर्समधून ह्या जगात आलो, क्रिएटरपासून आपण इथे जेव्हा आलो, तेव्हा आपलं क्रिएटर बरोबर आपलं सेपरेशन झालं. आणि आपली ही जी जर्नी आहे दॅट इज गोईंग बॅक. दॅट इज माय हार्टफुलनेस ट्रेनर टॉकिंग. सो द जर्नी ऑफ गोईंग बॅक इज वॉट वी आर डुईंग हिअर. तर ही जर्नी जी आहे, जेव्हा माझ्या कडे पेरेंट्स येतात तर फर्स्ट थिंग इज त्यांना स्कूल काहीतरी सांगते. मग ते म्हणतात आता 18 महिन्याचं आहे, म्हणजे मी आता ते कारणं शोधायला लागतात. मी आता मिझल्सचं वॅक्सिन दिलं, MMR दिलं मॅडम, त्या वॅक्सिनमुळे झालं. म्हटलं अच्छा, ओके. सो दॅट इज अ बिगेस्ट मिथ की वॅक्सिन्समुळे होऊ शकत नाही ऑटिझम. मग त्यांचं असतं की हा ऑटिझम प्रकार नाही आहे, हा प्रकार फक्त तो बोलत नाही आहे. सो आपण ॲक्सेप्ट जेव्हा करत नाही तेव्हा आपल्याला मिथ्स लक्षात येतात, म्हणजे दिसू लागतात. आपण कारणं शोधे मोहीममध्ये जायला लागतं. मग कारणं शोधे मोहीम बिकम्स ऑल युअर मिथ्स. सो फर्स्ट सगळं जो फॉग असतो तो बाजूला करा आणि स्वच्छतेने बघा की हा ऑटिझमचा प्रकार काय आहे आणि हा न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे. तर आता योग्य प्रोफेशनल्सकडे जाणं फार गरजेचं आहे. निदान करा की हा ऑटिझम आहे की आणखीन काय आहे. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असेल तर कोणाकडे जाऊ मी? एकतर तुम्हाला थेरपिस्टकडे पाठवतात, सो दे कम टू अस. पीडियाट्रिशियनकडे जातात, तिथून ते जातात स्पीच अँड लँग्वेज पॅथॉलॉजिस्टकडे. पण जर आता आपण संवाद साधतोय तर इफ आय से समथिंग देर इज अ रेसिप्रोकेशन. स्पीच अँड लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट मुलाला एका जागी जर बसवू शकले नाही, तो जर इथे बसला आणि तो कुठे पळाला, त्याला आपण सेल्फ रेग्युलेशन म्हणतो. आणि दॅट इज द फर्स्ट स्टेप फॉर एनी थेरपी. हे जर करू शकत नाही तर स्पीच अँड लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट पहिला जाऊन तुम्ही सेन्सरी इंटिग्रेशन करा, OTमध्ये जाऊन. सो सेन्सरी इंटिग्रेशन म्हणजे काय? जसं मी तुम्हाला मगाशी समजावून सांगितलं की सगळीकडून इन्फॉर्मेशन घेणं, फिल्टर करणं. जसं चहा, मी आईवडिलांना एक साधं उदाहरण देते. आपण चहापत्तींसोबत नाही घेत, कॉफी पण आपण गाळून घेतो फिल्टर करून, फिल्टर कॉफी. सो वी शूड हेल्प, त्या मुलांना आपण हेल्प करायला पाहिजे अनवॉन्टेड इन्फॉर्मेशन फिल्टर करण्याचं.
सो फर्स्ट टप्पा इज ओरिएंटेशन. कुठल्याही लर्निंगमध्ये की मी तिथे पाहते तिथे ऑरेंज आहे, रेजिस्टर करायचं. दॅट इज अ सेकंड टप्पा. मग मी जाऊन ते ऑरेंज घेईन, स्मेल करीन, उघडेन. अच्छा, मी हे नागपूरमध्ये खाल्लं होतं. मग मी असोसिएट करेन की ते तिथून आलेलं आहे. आता मी काय करायचं, खायचं. मी त्याचं एक पीस घेईन, आय विल मेक नाही मला नाही आवडलं, हे आंबट आहे. सो आय रिलेट टू माय एक्सपिरियन्सेस. हा प्रकार आहे सेन्सरी इंटिग्रेशन. ओरिएंटेशन, रेजिस्ट्रेशन, मग मी ते पकडते म्हणजे आणि मग प्रोसेस करते, कारण मला फीडबॅक आहे. जर मी ऑरेंज कधीच खाल्लं नसेल तर ते फीड फॉरवर्ड होतं की काहीतरी नवीन प्रकार आहे. सो माय ब्रेन इज लर्निंग. हा प्रकार आपल्या मुलांमध्ये नसतो, कारण सगळं अस्ताव्यस्त असतं. जसं घरात तुम्ही जर पाऊल टाकलं आणि सगळीकडे पसारा असला, त्यांचं ब्रेन असं असतं, धन 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 धन. सो थेरपी त्यांना एका प्लॅटरवर आणते की सगळं तुम्ही व्यवस्थितपणे रचू शकाल. राईट. पण जसं तुम्ही म्हटलात की वॅक्सिन्समुळे होऊ शकतं, हा एक गैरसमज झाला. तसे अजून काय गैरसमज, म्हणजे आता मी विचार करतो की टियर 1 सिटी, आपण मुंबईत राहतो, मुंबई ठाणे MMR रिजन ही सहसा टियर 1 सिटी म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो, जिकडे हेल्थकेअर च्या दृष्टिकोनातून ॲक्सेस आहे, जिकडे लोकांना माहिती आहे की कुठे जायचं, काय करायचं. गायनॅकॉलॉजिस्ट आहेत प्रख्यात, त्यांच्याकडे लोक जातात. बट जेव्हा आपण टियर 2 टियर 3 सिटीजचा विचार करतो, गावांचा विचार करतो, जिथे फक्त एक सुईणबाई येऊन डिलिव्हरी करून जाते आणि त्याच्यानंतर मुलांची खरं सांगू, दॅट इज द बेस्ट प्लेस. ओके. कारण ॲज अ प्री अँड पेरिनेटल सायकॉलॉजिस्ट आम्ही जे आता आणतोय भारतामध्ये, परत आणण्याचा प्रयत्न करतोय, इज नॅचरल बर्थिंग. ओके. पण ऑफकोर्स ते सुईणबाई ज्या आहेत त्यांना US मध्ये मिडवाईफ्स म्हणतात आणि त्यांचा कोर्स असतो. तर आपल्या सुईणबाईंना त्यांचे जे त्यांना शिकवलेलं आहे त्याच्या थ्रू ते जातात. सो नॅचरल बर्थिंग इज व्हेरी गुड. दॅट इज अगेन विल हॅव अ डिस्कशन सम अदर डे. Coming back to the No, topic after today. natural birthing, I mean, there is no consultation with the gynec as such. So natural birthing should have. So we are having 2 centers of natural birthing coming up in India now. Okay. And that is going to gain momentum, I think. The gynecologist should be there and the midwife also should be there. And house natural birthing is the best what you can offer your child. So about natural birthing it is said की कुठलेही मॅमल्स तुम्ही बघाल बर्थिंग करताना ते अंधारात जाऊन एकट्यामध्ये बर्थिंग करतात. आपण एकटेच ह्युमन्स आहोत जे सगळ्या लाईट्समध्ये बर्थिंग करतो. सो दिस इज वन कॉन्सेप्ट विच वी हॅव टू रिफाईन इन इंडिया. आणि ते येत आहे म्हणजे ॲज अ प्री अँड पेरिनेटल एज्युकेटर अँड द बर्थ सायकॉलॉजी इन्स्टिट्यूट इन US वी आर ट्राईंग टू कोलॅबरेट विथ हॉस्पिटल्स इन इंडिया की ही प्रथा परत आणा. पण त्याला थोडा वेळ लागेल. सो कमिंग बॅक टू मिथ्स ऑफ ऑटिझम, वन इज की आता हा चाइल्डहुडमध्ये आहे म्हणजे संपणार असं नसतं. सो दॅट्स अ सेकंड मिथ की इट इज नॉट जस्ट अ चाइल्डहुड कंडिशन. तो पुढेपर्यंत त्याचा इम्पॅक्ट राहतो. सो पण त्याच्यावर मात करू शकतो. सो बट दॅट इज अ मिथ की हा जातो असं काही नसतं, पण त्याच्यावर तुम्ही मात करू शकता. माझ्याकडे ॲडल्ट्स पण आलेले आहेत. मी मगाशी गप्पा मारता सांगितलं होतं की कधी कधी छोट्या गोष्टी असतात पण नंतर त्याचा त्रास होतो. जसं रिलेशनशिप ब्रेकडाऊन नेहमी होत असेल. आणि मी एक केस रिलेट केली की एक सायकॅट्रिस्ट होते आमच्या हॉस्पिटलमध्ये. त्यांनी माझ्याकडे एक केस रेफर केली होती. 26 वर्षाचा तो इंडिव्हिज्युअल होता आणि लॉस ऑफ रिलेशनशिप्स, नॉट वॉन्टिंग टू बी देअर इन अ प्लेस वेअर देर आर टू मेनी पीपल. मला खूप कोंडल्यासारखं होतं बोर्डरूममध्ये. पण तो खूप चांगला होता. ही वॉज अ टॉपर इन द युनिव्हर्सिटी. बीईमध्ये काम करत होता, बीजीमध्ये काम करत होता. पण हे त्याच्यामध्ये रिमेनंट प्रॉब्लेम्स होते. आणि जेव्हा त्या आयडेंटिफिकेशन ऑफ सेन्सरी इश्यूज, मी तेच परत जाते की बेस काय आहे, सेन्सरी प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यावर मी जेव्हा त्याला ट्रीटमेंट दिली तेव्हा त्याचे ते प्रॉब्लेम्स कमी झाले. सो दॅट इज अनदर मिथ विच यू कॅन हॅव विथ ऑटिझम. सो अगेन वन मोर मिथ इज इट इज ट्रीटेड बाय मेडिसिन्स. ह्याच्यावर मेडिसिन्स दिले की झालं. कारण आपल्याकडे इन्स्टंट असतं ना की आम्ही डॉक्टरांकडे जाऊ, ते काहीतरी लिहून देतील, मी त्याला माझ्या मुलाला देईल आणि तो चांगला होईल. डोलो घेतली ताप उतरला. असं नसतं. कारण आपण एक चांगल्या म्हणजे आपण ब्रेनवर आणि सगळ्या सिस्टीमवर काम करत असतो. आपण ते कधीच लक्षात देत नाही की
there is something which is called as emotions and feelings which come from the heart. आणि being a heartfulness trainer, I want to say that the intelligence of the heart is paramount to the intelligence of the brain. ओके. So that's where your hormones of oxytocin, your, the सेल्फ कम्पॅशन, स्वतःवर आपण करुणा करून घेणं स्वतःवर, हे जे प्रकार असतात, एम्पथीचा सेल्फ एम्पथायझिंग. एम्पथी हा प्रकार खूप महत्वाचा आहे. अगेन US मध्ये हे त्यांनी चालू केलेली एक मोहीम, जिथे एका लहान बाळाला क्लासरूम मध्ये नेलं जातं आणि त्यांच्यामध्ये संपर्क साधला जातो. आपल्याकडे आपण गिरगावात जर राहिलो असो तर हे नॅचरल आहे. करेक्ट. आपण हे आता नॅचरलनेस पासून दूर जातो आहोत आणि आपल्या मोबाईल्समध्ये गुंततो आहोत. राईट. सो रिसर्च चालू आहे या गोष्टींवर की मीडियाचं एक्सपोजर, मोबाईलचा एक्सपोजर, आणि म्हणजे मी जे काही बघते आता, हिस्ट्रीज घेते, माझ्या हिस्ट्री घ्यायला 2 तास लागतात पेरेंट्सकडून. सो एकतर झोपेचा आणि आपल्या सर्काडियन रिदम काय, आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये एक रिदम असतो आणि आपण जसं नेचरमध्ये रिदम असतो की सूर्य सकाळी येतो आणि रात्री जातो. आपण मुलाला गोष्ट सांगतो, येता सूर्यास्त झाला, चिमणी कावळे झोपते, पण तू नको झोपूस, कारण आम्ही झोपत नाही. सो द कॉन्स्टंट हिस्ट्री इज की माझं मूल झोपतं. किती वाजता झोपतं? 1 वाजता झोपतं. काल तो सेम फॅमिली 1 वाजता, म्हटलं 1 वाजता झोपतं? हो का, आम्ही 1 वाजता झोपतो. सो वी आर लुझिंग टच विथ our natural rhythm tendencies. Correct. And that is the biggest problem which our society is facing. Circadian rhythms are disturbed. त्याच्यामुळे तुम्हाला हॉर्मोनल प्रॉब्लेम्स होतात, त्याच्यामुळे तुम्हाला गायनेकॉलॉजिकल प्रॉब्लेम्स होतात, तुमचे स्पर्म मोटिलिटी अँड काउंट कमी होते. सो स्लीप इज अ बिग प्रॉब्लेम विच इज अगेन आयडेंटिफाईड इन US, नॉट इन इंडिया. तिकडे मुलं 8:30ला झोपतात रात्री. आपली मुलं 1पर्यंत गप्पा मारत असतात लोकांबरोबर. मी बाहेर रेस्टॉरंटमध्ये गेले तर काल सगळे रेस्टॉरंट उघडे होते, ऑल किड्स वर जम्पिंग डान्सिंग, पण त्यांची झोपण्याची वेळ 8:30 असते. कारण ब्रेनचे जे न्यूरो ट्रान्समिटर्स असतात त्यांना योग्य टायमिंग लागतो सेक्रेट होण्यासाठी, आणि झोप फार फार महत्त्वाची आहे. सो झोप, आणि सेकंड इज मीडिया एक्सपोजर. मोबाईल, मला आता 4 महिन्याची नात आहे आणि मी ऑफकोर्स तिला मोबाईलपासून दूर ठेवते. पण मोबाईल कुठेही असला, तर मी इथे आहे, ती US मध्ये आहे, तर मी बोलायला लागले की तिचं लक्ष लगेच जातं, कारण इट इज अ डिव्हाइस. स्क्रीन, जर वडिलांनी TV लावला आणि आपण म्हटलं पण ते मूल त्या कोपऱ्यात आहे, त्याला काय दिसतंय, लगेच तिचं लक्ष स्क्रीनकडे जातं, कारण दे वॉन्ट टू, त्यांना पाहायचं असतं काय चाललंय तिथे. सो स्क्रीनच्यामुळे काय होतं, मूल ॲडिक्शनमध्ये जातं, आणि ॲडिक्शनमुळे, त्या स्क्रीनला ॲडिक्ट झाल्यामुळे जो पर्सनल कम्युनिकेशन असतो किंवा पर्सनल टच असतो तो जातो. करेक्ट. सो दिस इज अनदर हिस्ट्री. राईट. यू आर द थर्ड पर्सन हु हॅज कम टू दिस शो अँड हॅज सेड की झोप महत्वाची, पण माझीच पूर्ण होत नाही हो, काय करावं. तर म्हणजे वी हॅव ऑल्सो डन अ पॉडकास्ट विथ अ डायबेटॉलॉजिस्ट, we have done a podcast with a dermatologist, and now it is you. Everybody is saying sleep is important, so Very sleep important. it is important, and झोपा. म्हणजे एपिसोड पूर्ण बघा, मग झोपा. आणखी एक गोष्ट आहे की क्वालिटी ऑफ स्लीप. राईट. आपण जर झोपलो आणि मग नीट नाही झोपलं, त्याच्यात पण प्रॉब्लेम असतो. Correct. आणि ते का होतं, कारण आपण बॅगेज घेऊन येतो रात्री. आपण जर, म्हणजे मी ॲज कोविड टाइम्समध्ये पण आम्ही खूप सॅनिटायझेशन करायचो आणि ती सवय लागली आहे. पण नॉर्मली पण आपण किचनमध्ये गेलो किंवा आपल्या डेस्कवर गेलो तर पहिला क्लीन करतो. घरी गेलो, जिममधून आपण गेलो तर, जर वी वोंट गिव्ह अ हग टू आवर मदर और फादर इफ यू आर फुल ऑफ स्वेट. बरोबर, घाम असला तर आपण फर्स्ट फ्रेशन अप. पण आपण मनाला ते नाही करत. सो इव्हनिंगला, जसं हार्टफुलनेसमध्ये एक प्रकार आहे क्लिनिंग म्हणून, घरी या, आंघोळ करा आणि मग स्वतःच्या मनाचं क्लिनिंग करा. गिव्ह अ थॉट की जे काही नको आहे, माझ्या कचरा आतमध्ये जमा झालेला आहे तो बाहेर, आणि मग मी ताजंतवानं 9 वाजता युनिव्हर्सल प्रेयर करतो सगळ्यांसाठी. हे प्रकार, जसं आपलं संध्याकाळी शुभम करोती असायची, बरोबर. हातपाय धुवून आल्याशिवाय आतमध्ये यायचं नाही, दिवा लावायचा, शुभम करोती म्हणायची. हल्ली नाही करत कोणी. शुभम करोती म्हणजे काय, असा प्रकार असतो. सो आपली जी संस्कृती आहे भारताची, ती खूपच एनरिच्ड आहे. प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण आहे.
शास्त्रीय कारण आहे. बिलकुल सकाळची पण ते पूजा सगळं करतो त्याच्यामध्ये पण इट इज सेट की इट इज मेंट टू अवेकन ऑल द 5 सेन्सेस. देर इज Yes. विजन, देर स्मेल, देर टेस्ट, देर Yes. साऊंड, बरोबर. देर टच. येस. तसंच संध्याकाळी पण मग 7 वाजता शुभम करोती म्हणायच्या आधी हातपाय धुवायचे, दिवा लावायचा, इज द सेम कोनोटेशन टू इट. इंटरेस्टिंग. ताट आपलं वाढलेलं असतं. आपल्या इंडियाची जी थाळी, भारतामध्ये आपण थाळी, आपण महाराष्ट्रामध्ये लिंबू असतो, हो, मीठ. मग तुळस असते, नंतर तुळसीचं पाणी घालतो, मीठ असतं, सगळे प्रकार असतात. सो ऑटिझमच्या मुलांमध्ये ओरल प्रॉब्लेम्स खूप असतात. एकतर त्यांना काही मुलांमध्ये त्यांना जेवण आवडत नाही, काही मुलं घेऊन नुसती सगळीकडे लावत असतात. सो अगेन हायपर अँड हायपोसेन्सिटिव्हिटी. म्हणजे मी अशा पण केसेस पाहिलेल्या आहेत जे स्वतःची शी घेऊन त्यांनी खाल्लेली आहे. सो वेअर डज दिस कम फ्रॉम? कारण तुम्हाला ऑलफॅक्टरी आणि ओरलमध्ये प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे. आहे. जर तुमचं आणि मी पालकांना हेच नाही, तो खात नाही मॅडम, मग मला भरवावं लागतं. आता इंडियन मदर इज द ओनली मदर जी मुलांच्या मागे धावते. करेक्ट. मी बाहेर जाऊन पाहते तर त्यांना हाय चेअरमध्ये 6 महिन्यापासून बसवतात, त्यांना सांगतात खा. मागच्याच 6 महिन्याआधी मी माझ्या मुलीच्या घरी होते आणि त्यांच्या फ्रेंड्सच्या घरी आम्ही गेलो होतो. त्यांची 9 महिन्याचं बाळ होतं. तिला आम्ही पोहे खायला बसलो, तिने पोहे बनवले होते आणि तिने फ्रूट दिलं, स्ट्रॉबेरी. तर तिने ते घेतलं आणि फेकलं. तर आपलं नॉर्मल, अगं ती फेकती आहे ना, आपण जाऊन तिला दिलं असं. ती म्हणाली आंटी प्लीज डोंट, तुम्ही रिस्पॉन्ड करू नका, कारण तिचं बिहेवियर त्यांनी स्ट्रॉंग होईल की मी फेकलं की मला लक्ष Attention देतात. आणि दॅट्स मिळतंय. एक्झॅक्टली व्हॉट हॅपन्स इन किड्स विथ ऑटिझम. त्यांनी जर आपण कधी लक्ष देतो त्यांच्याकडे, जेव्हा त्यांचे बिहेवियर्स नेगेटिव्ह येतात, पण पॉझिटिव्ह बिहेवियर्सना आपण कधीही रिस्पॉन्ड करत नाही. सो ही जे डिसिप्लिन्ड लाईफ असतं, सो दॅट किड, तिने थोडा वेळ ते बघितलं, मी बघत होते ती काय करते, कोणी रिस्पॉन्ड नाही केलं की हळूच मग ती स्ट्रॉबेरी तोंडात घातली. सो त्यांना हे लवकर त्यांनी ते ट्रेन करतात. आणि माझी मुलगी तेच सांगते की मम्मा तुमचे इंडियामध्ये जे प्रकार आहेत ते मी बघून मला शॉक बसतो की आम्ही थोडं ट्रेनिंग चांगलं करतोय, कारण तिथे मी नाही आहे, आई वडील नाही आहेत, पण ते पिडियाट्रिशियन्स किंवा लोकांकडून समजवून हे गोष्टी करत नाही, हल्ली काय, यू जस्ट पुट अ स्क्रीन इन फ्रंट ऑफ देम, दे आर Exactly. डिस्ट्रॅक्टेड अँड देन यू फीड देम. राईट. सो हा प्रकार मी इंडियन थाळीचं म्हणत होते. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कलर असतात, ग्रीन कलर असतो, येलो कलर असतो लिंबाचा, आणि मग तुम्ही ते आपण पूर्वी तुळस, कारण इट इज ऑल फॅक्टरी. वाय यू आर गिविंग इट टू कृष्णा? बिकॉज इट इज ऑल्सो यू आर गिविंग इट टू नेचर बॅक. करेक्ट. सो यू हॅव टू. आणि हल्ली मी जेव्हा सांगते त्यांना की तुम्ही चांगली थाळी करून द्या, मेक अ कंपार्टमेंटलाइज थाळी, आणि त्यांना द्या समोर. कोण नाही खाणार जर तुम्ही छान रेड येलो कलरमध्ये घालून दिलं. पण तुम्ही काय करता, मिक्सरवर घालता, त्याची पेस्ट करता, त्याच्या बोलमध्ये घेऊन फिरता त्याच्यामागे. कोण खाणार आहे? मला नाही आवडत मी मिक्सरमधली पेस्ट खायला. आय वॉन्ट समथिंग गुड, राईट? सो जेव्हा तुम्ही ती अन्नाबरोबर त्याचं अगेन इट्स रिलेशनशिप. जेव्हा रिलेशनशिप विथ फूड इज डिव्हेलप्ड बाय द पेरेंट फॉर द चाइल्ड विल ऑटोमॅटिक त्याला वाटेल की मी खायला पाहिजे. कुठलाही ह्युमन भूक लागली की खाणार, येस, स्वतःहून जाऊन मागून खाणार, पण आपण त्याला संधी देत नाही. आपल्याला वाटतं की नाही त्याला भूक लागली असावी किंवा नाही लागली असावी, चला 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 फीड करा. सो ओरल प्रॉब्लेम्स आर बिग, ऑलफॅक्टरी प्रॉब्लेम्स आर बिग, आणि त्यांना सुरुवातीपासून टॅकल करणं ऑटिझममध्ये फार महत्त्वाचं असतं. सो जसं तुम्ही म्हणताय की ऑल 5 सेन्सेस आर इन्व्हॉल्व्ड हिअर. 8 आय टोल्ड यू ना किती आहेत. करेक्ट. 8 सेन्सेसमध्ये मग त्या सगळ्यावरती सर्वांगीण विचार होणं आणि त्यांची सगळ्यांची सर्वांगीण काळजी, म्हणजे होलिस्टिक अप्रोच आपण जो म्हणतो तो असणं महत्त्वाचं ठरतं. सो मी अगेन पेरेंट्सना हे सांगते की तुमचा लॅपटॉप तुम्हाला फार महत्त्वाचा असतो. ॲज अ जर्नलिस्ट युअर प्रोफेशन इज टॉकिंग टू पीपल, गेटिंग न्यूज डन. मुलांचं काय ऑक्युपेशन असतं? टेल मी. काय असतं? टेल मी. आय एम आस्किंग यू अ क्वेश्चन बॅक. व्हॉट इज द ऑक्युपेशन ऑफ चिल्ड्रन? I don't know. You It's don't know? just to See, chill. this is what happens. Yeah. This is what happens. Think about it. Just to live. I mean, what do they do for a living? They don't do anything for a living. Think. They play. They play. Okay. So play, Going to खेळणं, school. Okay.
गोइंग टू स्कूल कम सेकंड टप्पा. राईट. सो फर्स्ट इज माझ्या आईबरोबर मी रिलेशनशिप फॉर्म करतो. ती कशी करतो? खेळत खेळत करतो. तो जर खेळ आईने नाही केला मुलांबरोबर, तिची केस नाही दिली किंवा स्वतःचा फिजिकल सेल्फ बॉन्डिंग नाही झालं, तर त्या मुलाला कुठून समजणार आहे की खेळ असतो. सो खेळ इज द प्रायमरी ऑक्युपेशन ऑफ चिल्ड्रन. प्रायमरी ऑक्युपेशन. हल्ली ऑक्युपेशन कुठलं असतं मुलांमध्ये? मोबाईल, युट्यूब. सो कुठे मग डेव्हलपमेंट कशी होणार? सर्वांगीण डेव्हलपमेंट कशी होणार? कसं करतं मूल? खेळतं कसं? पहिला जाऊन छप करतं पाण्यामध्ये, म्हणजे टेक्टाईल झालं, ऑडिटरी झालं. मग ते पाहतं की आता ऑरेंज जसं मी दिलं, ते स्क्वीज आउट, त्याचा वास घेतं, खातं. आणि मग आपली आई म्हणते काय, अरे नको नको नको, तो खराब होणार, तो खालचं खाणार. सो पूर्वी तसं नसायचं. मुलं खाली जायची, मातीमध्ये खेळायची. सेन्सरी इंटिग्रेशन हाच प्रकार आहे. मातीमध्ये मुलाला खेळायला लावणं, गवत आणून. आपल्याला आर्टिफिशियल सेन्सरी इंटिग्रेशन रूम्स ह्याच्यासाठी क्रिएट करायला लागले, कारण नॅचरल खेळणं मुलांना आपण देत नाही. सो आयडियली ॲक्लमटायझिंग युअर सेल्फ विथ द रिअल वर्ल्ड. लिव्हिंग इन द रिअल वर्ल्ड. ओके. नॉट. आपण विसरून गेलोय लिव्हिंग. म्हणून आपण रिट्रीट्सला जातो, म्हणून आपण सांगतो की नाही आपण तिथे छान आर्टिस्ट विलेजमध्ये जाऊन राहूया, कारण तिथे आपल्याला निसर्ग, पण निसर्गाशी संपर्क सुरुवातीपासून नॅचरल असतो, तो आपण गमावतो. कारण आपण त्यांना कंडिशन करतो ना की आता तुझं ही स्पेस आहे, ह्याच्यामध्ये तू बसायला पाहिजे, ह्याच्यामध्ये तू, किंवा खेळणी देत नाही. खेळणी काय द्यायची? खेळणी काय असतात मॅडम? हा प्रश्न मला विचारला जातो. 4 महिन्याच्या मुलाला खेळणं? लहान जेव्हा मूल जन्मता येतं, पहिला टॉय मदर असते, आई असते. त्याच्यानंतर त्यांना टॉईज देणं फार महत्वाचं असतं. क्रम जसा डेव्हलपमेंट आपण सेन्सरी सिस्टम बोललो, त्याचा क्रम असतो. टेक्टाईल टॉईज कसे असतात? सॉफ्ट असतात. पण आपण कसले देतो? प्लास्टिकचे देतो, खुळखुळे प्लास्टिकचे देतो. आपल्या इंडियामध्ये, भारतामध्ये वुडन देत होते. आता ते भरपूर प्राईज लावून येतात वुडन टॉईज, पण त्यांना महत्त्व जास्त असतं. चेंगपटना, विच इज दॅट, श्रीरंगपटनाचे टॉईज येतात. सो वुडन टॉईज विच गिव्ह युअर सिस्टम सम इन्फॉर्मेशन. साधी फळं नॅचरल जे काय आहे त्यांना वास घ्यायला द्या. लेट देम प्ले विथ लिटल थिंग्स ॲट होम. हे प्रकार आपण करणं फार महत्त्वाचं आहे. थोड्या दिवसानंतर त्यांना ते टेक्टाईल बुक्स म्हणून येतात हल्ली. सो लिटल थिंग्स हॅव रिप्लेस्ड. आईची गोधडी असायची, आईचं साडी असायची, आपण द्यायचो त्यांना, कारण त्यांचं बॉन्डिंग व्हायचं. हल्ली नसते. आपण काय सॉडल क्लॉथ मागवतो. सॉडल क्लॉथ इज मदर साडी. सो दिस हॅज रिप्लेस्ड. आय थिंक इट्स वी शुड लुक बॅक ॲट वेअर वी आर हेडिंग टू अँड हाऊ वी कॅन कम बॅक टू आवर रूट्स विच वी हॅव लॉस्ट. म्हणजे आपण जे आपल्या संस्कृतीपासून दूर दूर जाण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यामुळे हे सगळं आपण ओढून घेतो आणि आपल्याला विचार करावा लागणार आहे की आपण कुठे जातोय. वन कंप्लेंट दॅट पेरेंट्स हॅव इज, ह्याला काय दिलं की हा तोडून टाकतो, किंवा ह्याला काय दिलं की तो चावून तोडून टाकतो, तर म्हणून मग आम्ही त्याला काही देत नाही, असं पण. सो अगेन मी त्याच ह्याच्याकडे जाते. नंबर 1, त्यांना एक्सपोजर नसतं की हा खेळ आहे, किंवा ह्याच्याबरोबर सांगणं, म्हणजे आय हॅव टू ब्रिंग इट टुगेदर. मी दोन्ही पीसेस एकत्र आणण्याची जी कुवत ब्रेनमध्ये येते, ती दोन्ही हेमिस्फिअर्समधून येते. आता हे जे डेव्हलपमेंट, अगेन आय सेड की डेव्हलप्स फ्रॉम युअर सेन्सरी सिस्टम्स. सपोज झोप नाही झाली आहे तुझी, किंवा तुला कॉन्स्टिपेशन झालेलं आहे, व्हॉट विल हॅपन टू यू? विल फील इरिटेबल. यू विल नॉट लाईक इफ समवन कम्स टू यू, तू चिडणार जास्त. मुलांचं तेच होतं. काहीतरी कुठेतरी प्रकार असतो आणि तो आयडेंटिफाय, ते जे पकडायला पाहिजे की कुठे प्रॉब्लेम असतो कुठल्या लाईफमध्ये. म्हणून मी पूर्ण त्यांचं डिटेल हिस्ट्री घेते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करतात, त्यांचा संपर्क कोणाबरोबर येतो, आणि त्या संपर्कामध्ये रिलेशनशिप्स किती बिल्टअप होतात, हे हिस्ट्रीमधून घेतल्यावर मी त्यांना सेन्सरी डाएट देते. म्हणजे खाण्याची नाही, सेन्सरी डाएट म्हणजे ॲक्टिव्हिटीज. हे समजा आता दिस तोडताड प्रकार, त्याचा प्रोप्रिओसेप्टिव्ह मसल्समधून येतोय का त्याच्या ऑडिटरी सिस्टीममधून येतोय, कारण त्याच्यातून आवाज येतोय, तर म्हणजे ऑडिटरी सिस्टीमला चांगलं वाटतं का? काही मुलं नुसतं पाडत असतात टप टप बिकॉज दे लाईक द आवाज. सो द थेरपिस्ट
हॅज टू आयडेंटिफाय कुठली सिस्टीम प्रॉब्लेमॅटिक आहे आणि मग जेव्हा त्या सिस्टीमवर काम केलं जातं तेव्हा ते परत जुळवायला लागतात. मग पेरेंट्स जर हां मी तुमच्याकडे आलेलो ना ते असे टॉयज तोडत होता, आता तो व्यवस्थित बसतो एका जागी आणि काम करतो. सो सक्सेस ऑफ थेरपी इज नॉट द थेरपिस्ट. मी माझ्या पालकांना योग्य मार्गदर्शन केलं आणि जर ते पालक त्या मार्गाने चालले तर देन युअर चाइल्ड डज वेल. सो अ थेरपिस्ट इज वन हू एम्पॉवर्स द पेरेंट्स. म्हणजे आपण जर पालकांना एम्पॉवर चांगलं केलं आणि त्यांनी चांगले नंबर, जसं तुमच्या मुलांनी चांगले नंबर मिळवले तर त्याची हे आहे, तसंच आमच्या पालकांनी जर चांगलं केलं आणि मुलगा चांगला झाला, इट इज दे हू आर गुड थेरपिस्ट. आय एम अ गाइडर. मी सगळ्यांनाच गाईड करते. मैं तो सिर्फ एक जरिया हूँ of हाँ sorts. बराबर है. मैं जरिया Okay. हूँ. अगर everyone who comes to me, हम्म, not everyone does well. हम्म, We have good success story. सगळ्यांची सक्सेस स्टोरी का नाही होत? बरोबर. काही लोक अरे कितना बोलेंगे कितना करेंगे यार, मुझे तो मेरा काम प्यारा है. आणि काही निदान लवकर होऊन आलेले पेरेंट्स आहेत, जसं मी आत्ता एक स्टोरी सांगत होते, पण ते निदान लवकर झालेलं पण पालकांना पटत नसतं. हम्म, गडबड असते. गडबड म्हणजे काय? गिल्ट. हम्म, की असं कसं झालं, माझ्यामुळे झालं का? हम्म, मग तो मुलगा म्हणतो तुझ्यामुळेच झालं, तूच लक्ष दिलं नाही. हम्म, सो मग ते नेक्स्ट इज एन्झायटी. आता काय करायचं? जी झालं, गिल्ट झालं, एन्झायटी झाली, मग इज डिनायल. असं होऊच शकत नाही. माझ्या मुलामध्ये हा प्रॉब्लेम होऊच नाहीच शकत आहे. नाही. सो डी इज डिनायल. हम्म, मग इज गडबड, बी. हम्म, मग काय असतं? ब्लेम गेम. हम्म, की अरे तुझ्या फॅमिलीमध्ये कोणतरी असेल, माझ्या फॅमिलीमध्ये. सो इट स्टार्ट्स, ब्लेम गेम स्टार्ट्स. हम्म, मग अँगर हम्म, आणि मग लास्ट इज डिस्पेअर. हम्म, सो एव्हरी फॅमिली गोज थ्रू दिस गडबड. हम्म. वी हॅव टू होल्ड Hold देम them together. टुगेदर Right. अँड वी हॅव टू वॉक विथ देम थ्रू दिस गडबड. Correct. आणि मग त्या मुलाला त्या गडबडीतून काढून त्यांना सांगायचं हा सगळ्यात चांगलं आहे, तुम्हाला खूप चांगलं कोणीतरी, द युनिवर्स हॅज गिव्हन यू अ गिफ्ट. आता तुम्ही पहा की कितीतरी कपल्सना मुलं होत नाही. नाहीत. तुम्हाला गिफ्ट मिळालेलं आहे, हम्म, ते तुम्ही सावरून घ्या. यू चेरिश दॅट गिफ्ट correct. विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो आता आपण म्हणतो पालक जे आहेत तो पहिला आणि डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो. आणि सुरुवातीला आपण म्हटलंय की 1 in 68 म्हणजे 68 मधनं एक मुलाला ऑटिझम ऑटिझमचा किंवा प्रकार ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर मध्ये तो कुठेतरी लाय निदान करत होत असतं. होत होतंय असतं. हल्ली. तर असं असताना जेव्हा 2 वर्ष झाली 3 वर्ष झाली किंडर गार्डनमध्ये किंवा शाळेत जायची वेळ आली, तर शाळांनी याबाबत आता जागरूकता आणणं किती महत्त्वाचं आहे आणि ती कशी आपल्याला आणता येईल? शाळांचा काय रोल राहील याच्यामध्ये? तो फार महत्त्वाचा आहे की स्पेशली हल्ली मदर टॉडलर खूप वाढले. हम्म, कारण आईला वेळ नसतो किंवा हम्म. कमी असतो किंवा घरातल्या कामात इंटरेस्ट हम्म. असतो. मग डे केअर वाढले. हम्म, सो आय थिंक डे केअर, प्री स्कूल्स, हम्म, हे जे प्रकार आहेत त्यांच्या प्रिन्सिपल्सना, कालच माझ्याकडे एक खूप छान प्रिन्सिपल आली आणि रिअली अप्रिशिएट हर की तिने किड्झी म्हणून एक शाळा तिने चालू केली. हम्म, मग ती म्हणाली की माझ्याकडे हे मुलं यायला लागली आणि मी त्यांना एड्युकेट करायला मी स्वतःला एड्युकेट करून घेतलं. तर असं प्रकार किंवा जे प्रमाण आहे ते वाढतंय की प्री स्कूल्समध्ये जागरूकता येते आहे. कारण त्यांच्याकडे जी मुलं जातात नेक्स्ट, आईकडून सुटली की ती आयदर मदर टॉडलर, डे केअर किंवा नर्सरीमध्ये, प्री स्कूलमध्ये जाणार. तर त्यांच्यामध्ये आम्ही ॲज थेरपिस्ट आय एम ट्राईंग टू कनेक्ट. आणि मी वर्कशॉप घेण्याचे प्रयत्न करते आहे, टॉक्स देण्याचे प्रयत्न करते आहे. पण आय फील की सगळ्यात आउटरीच पालकांसोबत हम्म, आणि पालक झाल्यानंतर नाही, हम्म, पालक होण्याच्या आधी हम्म. लाईफस्टाईल प्रॉब्लेम आणि लाईफस्टाईल सेट करणं Correct. फार फार महत्त्वाचं आहे. म्हणजे जे आम्ही हे प्रॉब्लेम्स जे पाहतो, ऑटिझमचे, ADHD, जसं डायबिटीज आहे, हम्म, कॅन बी अवॉइडेड बाय लाईफस्टाईल. हम्म. तर Correct. कॅन बी अवॉइड ऑटिझम इफ वी एड्युकेट आवर यंगर जनरेशन. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावर खूप रिसर्च चालू आहे हम्म, की चाइल्डहूडमध्ये जे प्रॉब्लेम्स होतात त्याचा उगम कुठून येतो? त्या मुलांच्या नर्वस सिस्टीममधून येतो का एन्व्हिरॉन्मेंटमधून म्हणून येतो? येतो.
अजूनही रिसर्च चालू आहे आणि खूपशा पॉइंटर्स येतात की आपण एपिजेनेटिक्स ही फील्ड आहे. एपिजेनेटिक्समध्ये ब्रूस लिप्टनचं खूपसं रिसर्च आपण हल्ली म्हणजे त्याची नोंद झालेली आहे की तुमचा इवन ॲज अन आजी माझे जे विचार आहेत, माझं जे वागणं आहे ते माझ्या 4th जनरेशनपर्यंत अफेक्ट होतं. करेक्ट. सो आपण आपल्याकडे पाहायला पाहिजे आधी की समाजामध्ये मी ॲज अ व्यक्ती किती रिस्पॉन्सिबल आहे चांगला समाज निर्माण करण्यासाठी. जर मी म्हणजे ती मी रिस्पॉन्सिबल इन द सेन्स माझी जबाबदारी काय आहे आणि मी जबाबदारी ती कशी पार कशी पाडावी पार पाडतोय. याचा विचार केला पाहिजे. मी फक्त म्हणजे तुम्ही जस्ट बाहेर जर आपण चाललो किंवा तुम्ही फ्लाईटमध्ये किंवा ट्रेनमध्ये कुठेही जा, सगळ्यांचं लक्ष मोबाईलकडे असतं. हे जर आपण थोडं स्वतःकडे लक्ष त्यांचं आणलं तर आपण खूपशे प्रॉब्लेम्स त्याच्यावर आपण काबू हे तुम्ही म्हणता ही मात करू शकतो. स्थिती टाळता येऊ शकते. नक्कीच. आणि याच्यामध्ये असं आहे की कुठलीही आय वॉन्ट अगेन इंटरप्टेड डिसीज केव्हा होतं? ईज म्हणजे जेव्हा नॉट ॲट ईज, ईज right? So when you're walking this journey from illness, ILLNESS to WELLNESS, I to we. करेक्ट. ओके. सो आपण समाजामध्ये आपण सगळे एकत्रित येऊन आपण समाजामध्ये जर बदल आणला आणि प्रत्येक व्यक्तीला त्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ॲज अ ह्युमन बिंग ही समजावण्याची स्थिती आलेली आहे, विच इज नॉट गुड. पण आपण जर केलं तर खूप चांगलं होऊ शकतं. देयर इज अ मूवी, मराठी एक सिनेमा आहे सारंग साठेचा, उबुंटू म्हणून. तो उबुंटू इज अ आफ्रिकन फिलॉसॉफी, इज अ ब्युटिफुल फिलॉसॉफी की आय एम बिकॉज वी आर. आणि जर ऑटिझमचं प्रमाण वाढते ते माझ्यामध्येही वाढतंय, कारण मी त्या समाजाचा भाग आहे. करेक्ट. लकीली माझं प्रोफेशन असं आहे की मी मदत करू शकते आणि ॲज अ हार्टफुलनेस ट्रेनर अँड प्रॅक्टिशनर पण मला खूपशे अपॉर्च्युनिटीज मिळतात की मी लोकांबरोबर आमचा खूप प्रोग्रॅम्स आहेत जे पेरेंटिंगवर आहेत, जे मानसिक संतुलनवर आहेत आणि फर्टिलिटी आणि इनफर्टिलिटीवर पण आहेत. आता त्याच्याकडेच येऊया. म्हणजे तुम्ही म्हणताय की जर ही स्थिती आपल्याला अवॉइडपेक्षा त्या स्थितीवर मात करता येऊ शकते किंवा ती स्थिती टाळता येऊ शकते असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा पालकांना मुळात मी किंवा आपण दोघं नवरा बायको पालकत्व घेण्यासाठी तयार आहोत याची जाणीव असते का आणि ती असली पाहिजे म्हणजे? सो मी अगेन त्यांना हेच सांगते की जेव्हा ते माझ्याकडे येतात मी म्हणते तू व्हॉट इज युअर प्रोफेशन? मी अमुक ह्याच्यात व्हाईस प्रेसिडेंट आहे आणि हे आहे अमुक आहे. आणि आई माझा जॉब आहे, मी मीडियामध्ये असते, मी ग्राफिक डिझाईन काय काय असतं त्यांचा प्रकार. आणि मूल कोणाकडे असतं? केअर गिव्हर असते, ती येते सकाळी. ती काय करते तुम्ही पाहिलंय का कधी? कारण बहुतेक केअर गिव्हर्स आर ऑन मोबाईल. हो, तेच आम्हाला आता समजलं. आमच्याकडे CCTV आहे आणि त्याच्यातून आम्हाला दिसलं की ती मोबाईलवर असते आणि ती आमच्या मुलाला TV लावून देते. सो मी त्यांना हाच एक प्रश्न विचारते की तुम्हाला तुमच्या बॉसने एक प्रोजेक्ट दिला तर तुम्ही काय कराल? आणि तुम्हाला सांगितलं की तुमचं प्रमोशन त्याच्यावर अवलंबून आहे, तुम्ही हात धुवून त्याच्यावर मागे लागाल. तर हा तुमचा जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे, विच इज युअर बेबी. खूपशा लोकांना त्याच्या मागे धावावं लागतं. इनफर्टिलिटी क्लिनिक्स वाढलेत आणि तुम्हाला निसर्गाने खूप छान गिफ्ट दिलेली आहे. ती गिफ्ट जेव्हा कोणी तुम्हाला गिफ्ट देतं ती तुम्ही फेकून देता का किंवा त्याला इग्नोर करता का? ती आपण प्रेमाने उघडतो. तेच दिस इज अ ह्युमन बिंग. तर त्याची आपण प्रोजेक्ट हा जो आपण हाती घेतलेला आहे तर डेव्हलपमेंट किंवा त्याचा विकास कसा आहे हे तुम्ही विचार केलाय का? आपण त्याच्याबरोबर कधी आणि कसं रिलेशनशिप बिल्डअप करू शकू का? आपण रिच्युअल म्हणून गर्भसंस्कार करतो, आपण रिच्युअल म्हणून काही गोष्टी करतो. आपलं हृदय त्याच्यामध्ये आहे का? डू विथ युअर हार्ट. आपण ज्या गोष्टी मनापासून हृदयापासून करतो त्याची कधीही आय डोंट थिंक देर इज एनी फेलियर इन दॅट. त्याच्यामध्ये नेहमीच आपल्याला काहीतरी चांगलं मिळतं, आउटपुट त्याच्यातनं येतोच नेहमीच. आता असं असताना जेव्हा ऑटिझम डिटेक्ट झालेलं आहे तर त्या पालकांमध्ये काय मेंटल हेल्थचे कन्सर्न्स येऊ शकतात? जसं तुम्ही म्हणतात की एक तर गिल्ट
ब्लेमिंग, जी गडबड तुम्ही सांगितलीत, तर त्या गडबडीमुळे त्यांच्या मेंटल स्टेटवरती काय परिणाम होतो? बराच पहिलाच झालेला असतो, हं. मी गडबड म्हटलं. हो. आणि मग पोस्टमॉर्टम डिप्रेशन हा हं. एक फार मोठा प्रॉब्लेम आहे, हं. जो डिनायलमध्ये जातो. तर स्टार्टिंग फ्रॉम देअर नक्कीच आपण जे म्हणतो ते दे आर इन टू अ फ्लाईट अँड फ्राईट, आपण हं. इंग्लिशमध्ये म्हणतो की हं. काय करू आणि काय हं. नको, हं. कुठे जाऊ, कोणाला हे करू. सो हं. दिस इज युअर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. हं. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम आपल्या नर्वस सिस्टममधला हा भाग आहे, ज्याच्यामध्ये आपले फ्लाईट, म्हणजे आपण जर इथे गरम असेल तर आपण हात नाही लावणार, दॅट इज हं. फ्लाईट. हं. आणि जर आपण समजा कुठे अंधार असेल, एकदम लाईट गेली आणि एकटे आपण असो, तर फिअर येतो. हं. सो फ्लाईट फ्राईट इज अ नॉर्मल रिस्पॉन्स रिस्पॉन्स. ऑफ द ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. प्रोटेक्टिव्ह रिस्पॉन्स आहे, पण हा एक्झॅजिरेट होतो जेव्हा आपण अशा स्थितीमधून जातो. किंवा आपलं नंबिंग होतं. नंबिंग म्हणजे काय? मी रिस्पॉन्सच देत नाही. हं. आय एम टोटली लॉस्ट. माझ्याकडून काही करणं, मी ऑफिसला जाते बट आय एम लाईक अ वॉकिंग रोबो. हं. सो इट गोज टू नंबिंग. हं. सो सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम. आणि आता नवीन थिअरी आलेली आहे, विच इज द थर्ड पार्ट, म्हणजे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमचा थर्ड पार्ट आहे वेगस नर्व. हं. पॉलीवेगल थिअरी म्हणतो. आता अगेन आय वूड लाईक टू से, मी कालच बघत होते, तर आपले जे योगा प्रकार आहेत प्राणायाम करण्याचे, किंवा लेफ्ट नॉस्ट्रल ब्रीदिंग जे आम्ही हार्टफुलनेसमध्ये सांगतो, किंवा अनुलोम विलोम, विलोम. किंवा भ्रमरी, हं. कम्प्लिटली वर्क्स ऑन युअर वेगस नर्व. हं. मी कालच एक व्हिडिओ काढला पेरेंट्ससाठी, की साधी गोष्ट आहे, तुम्ही शांतपणे बसा, हार्टफुलनेस रिलॅक्सेशन, हार्टफुलनेसची ॲप आहे, रिलॅक्सेशन करा, अँड देन यू सॉर्ट ऑफ सेंटर युअर सेल्फ. हं. इम्पल्सिव्हली न करता जर तुम्ही तुम्हाला स्वतःला ग्राउंड केलं आणि रिलॅक्स केलं, तर तुम्हाला खूपशी आतमधून स्ट्रेंथ मिळते. तर ही इनर स्ट्रेंथ पालकांची वाढवणं फार गरजेचं महत्त्वाचं आहे. आहे. त्याचबरोबर आपण विचार करतो, की कुठलीही मेडिकल कंडिशन असेल, तर त्याबरोबर येतो तो खर्च. तर आता म्हणजे यातनं कसं पेरेंट्स पुढे जातात? आय थिंक जर आपण एक गोल ठेवला ना, हं. तर आपल्याला मार्ग दिसत जातो. हं. हं. म्हणजे किती कुठल्याही खर्च येतो चं निदान करून त्याच्यावर ट्रीटमेंट इट करण्यासाठी? डिपेंड्स ऑन द प्लेस. आणि ओके. हल्ली खूपशा संस्था आहेत. हं. वाडिया जशी संस्था आहे इथे, ज्यांना इकॉनॉमिकली प्रॉब्लेम आहे, ते हं. वाडियामध्ये जाऊ शकतात. हं. किंवा बाकीचे हॉस्पिटल्स पण आहेत जिथे निदान होऊ शकतं. हं. जेनेटिक कंडिशन्सना जरा जास्त पैसे लागतात निदान करण्यासाठी. पण जर आपल्याला माहिती आहे की मला हैदराबादला जायचं आहे, किंवा मला राजकोटला जायचं आहे, किंवा मला चेन्नईला जायचं आहे, जेनेटिक्सचा हा प्रकार असतो विच गिव्ज यू बँक द डायग्नोसिस. हं. आणि हल्ली जेनेटिक सिंड्रोम्स वाढत आहेत, हं. तर जेनेटिक्सची तपासणी करणं महत्त्वाचं आहे. खूपसे लोक आणखीन त्याच्या एन्झाईम्समध्ये जातात, पण ते न गरजेचं असतं. सो एका योग्य टीमकडे, ज्यांच्याकडे एक चांगला न्यूरोफिजिशियन आहे, किंवा डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशियन आहे, थेरपिस्ट आहेत, आणि व्यवस्थितपणे जे आपण अंगीकारू शकतो, आपल्याला स्वीकारू शकतो, अशा मल्टीडिसिप्लिनरी टीमकडे जायचं. राईट. एनिवेअर द थेरपी रेंजेस, म्हणजे प्रायव्हेटमध्ये तुम्ही जर पाहायला गेलं, तर स्टार्टिंग फ्रॉम 200, 300 टू इट गोज टू 2000 व्हेरेवर दे आर स्कॅटर्ड. सो इट डिपेंड्स ऑन द कंडिशन, द प्लेस वेअर यू आर, आणि हाऊ द सिस्टम कॅन हेल्प यू. सो स्नेहमध्ये आम्ही खूप चांगला हा प्रयास केलेला आहे, हं. की एकतर आम्ही एक स्नेह होलिस्टिक्स म्हणून काढलं आहे, ज्याच्यामध्ये आम्ही ट्राय करतोय फंड्स. आता फंड्स कुठून येणार? मला आय वॉज नॉट अन ऑन्टरप्रोनर, आय टोल्ड मी. जशी हाक आली त्याला मी म्हणजे त्याला रिस्पॉन्ड करत गेले. साथ आली, त्याला प्रतिसाद दिला. सो दॅट इज द वे स्नेह स्टार्टेड. सो आय स्टार्टेड द स्नेह होलिस्टिक्स, वेर इन आय एम लुकिंग ॲट हाऊ आय कॅन हेल्प पीपल फ्रॉम द लोअर स्ट्रॅटा ऑफ सोसायटी. Right. आता मी जे वर्कशॉप्स घेते, हं. त्याच्यातलं जर उत्पन्न असतं तर मी त्याच्यात घालते. बरोबर. सो देर आर such good-minded people who are helping families. So having, again as I said, walk the way, things come to you. They will align They will themselves. align. So the universe aligns to your thoughts. हं. तुमचे विचार स्पष्ट ठेवा, किंवा
क्लिअर ठेवा. क्लॅरिटी ऑफ माइंड इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट. इंटरेस्टिंग. आता याच्याबरोबर मी थोडं परत बेसिक्समध्ये जाऊया. मी हे 2 शब्द खूप ऐकलेत, त्याच्याबद्दल थोडं वाचलंय, पण आपण कन्सिडर करूया की मला काहीच माहीत नाही आहे. एक तर आहे न्यूरोटिपिकल आणि एक आहे न्यूरो डायव्हर्जंट. तर हे 2 काय प्रकार आहेत? So neurotypical again, development comes from your brain. हं, Okay, हं, I said that right in the beginning ki all care what we give to NICU babies हं, and in the first 5 years for parents, हं, हे पालकांनी लक्षात ठेवायला पाहिजे. हं, पहिल्या 5 वर्षात सगळं केअर म्हणजे संगोपन इज ब्रेन केअर. हं, आता समजा आपण जात असू हायवेवरून आणि आपल्याला काहीतरी टायर पंक्चर झालं, तर आपण साईडला उभा राहून ते टायर फिक्स करतो आणि मग पुढे जातो जर्नीमध्ये. सो असंच जर कुठे आपण प्रॉब्लेम झाला तर आपण त्या टायरचं आपल्या जे प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यामध्ये येतात किंवा डेव्हलपमेंटमध्ये येतात. फॉर एक्झाम्पल अगेन आय गो बॅक टू एक्झाम्पल्स, कारण ते रिअल लाईफ असतात. सो जर समजा मुलाला ऑलरेडी एक टिपिकल लाईफ त्यांनी जगलेला आहे, 3 वर्षापर्यंत नॉर्मल झालेला आहे, पण त्याच्यानंतर त्याला स्नेक बाईट झालं आणि मग तो मेनिंजायटिस आणि त्याला ब्रेनचा प्रॉब्लेम झाला आणि तो कम्प्लिटली राईल्स ट्यूब घालून आमच्याकडे आला होता. आता ह्या मुलाला परत रिहॅबिलिटेट करणं, ह्याला आम्ही रिहॅबिलिटेशन म्हणतो. म्हणजे तो न्यूरोटिपिकल होता, डायव्हर्स झाला आणि आम्हाला तरी रिहॅबिलिटेट करावं लागतं. पण काही मुलं त्यांना नॉर्मल डेव्हलपमेंटचं गम्य नसतं, म्हणजे दे आर नॉट, ते त्या वाटेवर गेलेलेच नसतात. त्यांच्यामध्ये आपण रिहॅबिलिटेशन नाही करत, त्याच्यामध्ये आम्ही हॅबिलिटेशन करतो. म्हणजे त्यांना सुरुवातीपासून त्या वाटेवर चालून त्या वाटेवरून कसं आपण त्यांना हेल्प करू शकतो हे आम्हाला पाहिजे असतं. सो न्यूरोटिपिकल इज तुमचं जेव्हा डेव्हलपमेंट व्यवस्थित टिपिकल असते आणि न्यूरो डायव्हर्स म्हणजे टायरमध्ये पंक्चर झालेलं असतं किंवा काय प्रकार झालेला असतो. सो एनी इजा, इट कॅन बी आईच्या पोटामध्ये झालेला आहे, इन्फेक्शन झालेलं आहे, काही सायटोमेगॅलो व्हायरस, टॉर्चटायटस पॉझिटिव्ह असतात, काही होऊ शकतं. मी परवा एक एक्झाम्पल पाहिलं, इतकं विचित्र एक्झाम्पल आहे. म्हणजे आपण सोशल मीडियावर तो व्हिडिओ पाहिला असेल की कुठल्या तरी मिरवणुकीमध्ये ढोल एक बाई वाजवते आहे आणि शी इज ऑल्सो कॅरिंग हर चाइल्ड. शी इज केप्ट इट ऑन द ढोल अँड शी इज बँगिंग द ढोल. आणि त्याच्यावरती सोशल मीडियावरती बऱ्याच प्रमाणात टीका झाली. बट दिस इज नॉनसेन्स, म्हणजे कम्प्लीट अटर नॉनसेन्स. कम्प्लिटली आय रेझोनेट. म्हणजे मी नक्कीच ह्याच्यावर सांगू शकते की कुठे आणि कधी आणि काय आपल्या मुलांना एक्सपोज करायचं किंवा त्यांना द्यायचं आणि काय नाही द्यायचं हे ज्ञान, म्हणून आपण पालक असतो ना. करेक्ट. हार्डली इट्स अ इयर ओल्ड और अ इयर अँड हाफ ओल्ड बेबी ते दिसत होतं व्हिडिओमध्ये. आणि ते इतकं म्हणजे संतापजनक होतं की काय बोलावं त्याच्यावरती असं. आय थिंक चांगलं उत्तम पालक निर्माण करणं हे समाजाची गरज आहे. आणि जर आपल्याला चांगला समाज निर्माण करायचा असेल तर आपल्याला चांगले पालक निर्माण करायला पाहिजे, जे आम्ही म्हणतो एम्बॉडीड इंडिव्हिज्युअल्स विथ अन एम्बॉडीड माइंड. आणि तिथे तुमचं ते इनर चाइल्ड म्हणतात. म्हणजे खूपशा वेळेला आपले घाव किंवा आपण त्याच्यातून आपल्या आयुष्यात, जसं मी 5 वर्षाची असताना माझे वडील वारले, तो माझ्या डेव्हलपमेंटमध्ये घाव होता. पण तो कसा हील झाला तर आईने मला मेडिटेशनची सवय त्या 10 वर्षाच्या वयापासून लावलेली. तिने फ्रेंड्स कापून टाकले. म्हणजे ऑटिझम झाला का मला, ती म्हणाली तुला सोशल जर मी त्या मित्रमैत्रिणींबरोबर ठेवलं तर तुझं डोकं खराब होईल. मी तिला त्या वयात विचारलं, मग मी खेळणार कोणाबरोबर? ती म्हणाली मी तुला 1 तासाचा फ्रेम देते, खेळ आणि वर ये, हातपाय धुवून गपचूप अभ्यासाला बसायचं. ती माझी हिटलर होती. म्हणजे जे काही मी आज आयुष्यात झालेली आहे थँक्स टू हर, पण तेव्हा मला तिचा खूप राग यायचा. तर तिने मला तिची केसी, ती कमानी इंजिनिअरिंगमध्ये लागली होती ॲज अ फायलिंग क्लर्क. 10वी पास होती ती बस, पण बिकॉज ऑफ युनियन लीडर शी गॉट इन टू इट. तर तिने मला ती केसी इंटरनॅशनलची डायरी दिली. ह्याच्यात तुला जे वाटतं ते लिही, हे तुझं फ्रेंड. ओके. आता त्याला आपण जर्नलिंग म्हणतो. राईट. सो
वेन तुमचं जर आतमधलं इनर चाइल्डवर काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल तर मेडिटेशन विच शी गेव मी, आता Correct. ते मोठे प्रॅक्टिसेस आहेत. आहेत, सेल्फ रिफ्लेक्टिव्ह प्रॅक्टिस. येस. तिने मला ध्यान करणं शिकवलं. ध्यान करण्याने काय होतं, आपलं आतमधले जे विचार असतात ते स्थिर होतात. जसं आपण सोडा बघतो, फिज येतो, पण थोड्या वेळाने सेटल होतो, तसंच आपलं मन सेटल होतं. सो ते हे 2 गोष्टी तिने मला तेव्हा दिल्या होत्या आणि ते मी आत्तापर्यंत पाळते. म्हणजे आजही मी जर्नलिंग करते आणि आजही मी ध्यान करते. लवली. सो थँकफुली मी आता ट्रेनर पण आणि आहे आणि मी दुसऱ्यांना देऊ पण शकते. आता मित्रांबरोबर खेळायला जायची गरज नाहीये. बिलकुल नाही. म्हणजे मला तेव्हा खूप असं वाटायचं की ते Correct. खेळतात आणि मी फक्त 5 ते 6 खेळून वर येणार म्हणजे काय. सो Right. यू So, हॅव टू हील. म्हणजे समजा जर तुम्ही लग्नासारख्या एका इन्स्टिट्यूशनमध्ये पाय ठेवताय आणि तुमचे बाकीचे बॅगेजेस घेऊन पाय ठेवताय की माझे रिलेशनशिप ब्रेकडाऊन झालं, आता मी हिच्याबरोबर लग्न केलं कारण माझ्या आईवडिलांनी मला प्रेस केलं, त्याच्यातून तुम्ही हील झालेला नाही नाही आहात. आहात. किंवा तुमचं काहीतरी कुठेतरी काहीतरी बिनसलेलं आहे. यू कॅनॉट वॉक. म्हणजे तुमच्या नवीन रिलेशनशिपमध्ये जेव्हा तुम्ही पाय ठेवता तेव्हा ती स्वच्छ निरागस पाहिजे, मुलांसारखी. करेक्ट. आपण निरागसता, विसरलोय. इनसेन्स विसरलोय, वंडर विसरलो. ते ते वंडर आपण सगळ्यांनी आणायला पाहिजे. मागच्या एक्सपिरियन्सचं ज्ञान पुढे घेऊन जाणं तितकंच महत्वाचं आहे, पण मागच्या एक्सपिरियन्सचं बॅगेज कॅरी Baggage. करणं अजिबात म्हणजे चुकीचं आहे. जसं समोसा आपण खातो, आता ते बॉईल म्हणजे बटाटे आपण बॉईल करून जर बॅगमध्ये ठेवले आणि सांगितलं की आता हातात ती बॅग पकड, आपण नाही पकडू शकणार. करेक्ट. तसंच आहे ते. सो जे काही होतं आयुष्यात त्याचं चांगलं काहीतरी करा आणि आयुष्यात ते आलेलं आहे कारण ते माझ्या चांगल्यासाठी आहे, हे ॲटिट्यूड जर आपण ठेवलं तर आपण समोसे खाऊ नाही तर बॉइल्ड पोटॅटोजमध्ये जाऊ. करेक्ट. सो आपण जीवनाचा स्तर म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफचा विचार जेव्हा करतो आणि आता चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्सचा विचार करतो, तर जसं तुम्ही म्हणलात वेगवेगळ्या टेक्निक्सनी पेरेंट्स कॅन कोप अप विथ हॅव्हिंग अ चाइल्ड विथ सर्टन मेडिकल कंडिशन्स. तर व्हॉट आर द स्ट्रॅटेजीज दॅट कॅन हेल्प देम इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ लाईफ फॉर चिल्ड्रन? फॉर चिल्ड्रन वन इज तुम्ही घरात प्रेमाचं ॲटमॉस्फिअर निर्माण करा. फार महत्वाचं आहे. कारण जेव्हा आपल्याला कुठलीही न्यूज येते आणि त्याच्यात मी शिकली माझ्या आईकडून की रेझिलियन्स, म्हणजे तेव्हा मला हा शब्द माहीत नव्हता. आता मी वेलनेसमध्ये आले ना तर रेझिलियन्स म्हटलं रेझिलियन्स काय प्रकार असतो, म्हणून मी त्याच्या आय स्टार्टेड रीडिंग आणि मग मला समजलं म्हणजे आईने जे काय केलं तेच रेझिलियन्स. म्हणजे कुठल्याही परिस्थितीला चांगल्या रीतीने तोंड देणं, आनंदाने तोंड देणं. आणि जेव्हा आपण आनंदाने कुठली गोष्ट स्वीकारतो ना ती गोष्ट त्याचं बॅगेज आपल्यावर राहत नाही. बरोबर. सो दॅट इज रेझिलियन्स. सो घरात आपलं जे एन्व्हायरमेंट आहे ते पॉझिटिव्ह ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आणि ते मी बघितले की जे पेरेंट्स हे करतात त्यांच्यामध्ये सक्सेसफुल आउटकम्स खूप येतात. म्हणजे मानसिक लवचिकता ठेवल्याने, लवचिकता ठेवणं आणि आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो नेहमी आपल्या आनंदाने भरून ठेवणं, त्याच्यामध्ये कुठलीही प्रकारचा जो घाव येतात ते त्याचा जो स्ट्रेंथ असते किंवा त्याची जी ताकद असते ती आपल्या हृदयाच्या चांगल्या फिलिंग्समधून त्यांना हे करणं फार महत्त्वाचं असतं. आता मगाशी तुम्ही काही एक्झाम्पल सांगितली की या स्पेक्ट्रममध्ये ही सिम्पटम्स दिसतात. तर तसंच म्हणजे मला लहानपणी बऱ्यापैकी ठिकाणी मी ऐकलेलं आहे, ट्युशनमध्ये म्हणा, शाळेत म्हणा, किंवा की हा फार हायपर ॲक्टिव्ह आहे, तर एका जागी बसत नाही, बसला तर खूप बडबड करत बसतो. तर इव्हेंच्युअली वेन आय ग्रू अप आणि मी कन्सर्न्ड थेरपीकडे अप्रोच झालो, तेव्हा लक्षात आलं की ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डरचं निदान झालेलं आहे, बट इट इज ॲट अ लोअर स्टेज, बट इट इज देअर. तर हाऊ इज इट डिफरंट फ्रॉम ऑटिझम? ADHD तू आता त्याचं डिस्क्रिप्शन दिलं की दिलं, एका जागी correct. बसू शकत नाही नाही. आणि नेहमी काही ना काहीतरी करायचं असतं. Correct. आता हल्लीच्या जगामध्ये सगळ्या लोकांमध्ये 5 ते 10% हायपर ऍक्टिव्हिटी असते. Correct. कारण आपण फिजिकली मूव्ह करत नसतो. नाही. आपण बॅलन्स नसतो. तर आपल्या ॲज अ ह्युमन बिईंग आपल्याला काय पाहिजे, सगळे आपले जे वेलनेसचे WHO ने डिफाईन केलेले आहेत, रिलेशनशिप्स आहेत, फिजिकल आहे,
हे सगळ्या आपल्या गरजा आहेत त्या व्यवस्थित आपण बॅलन्स करायला पाहिजे. आय थिंक कोविडमुळे पण आपण बऱ्यापैकी हायपर ॲक्टिव्ह अजून झालेलो आहोत Yes. बिकॉज म्हणजे ज्यांनी काम केलं नाहीये स्वतःवर ते हायपर ऍक्टिव्ह झालेत. करेक्ट एक्सपोजर टू Media. मीडिया अँड एस्पेशली आणि ॲप्स म्हणजे sitting. सिटिंग करेक्ट Sitting is very bad. Sitting at one is place. new smoking. That's what someone had said. So yes, sitting, no physical activity, Hmm. not able to form relationships with the people, but very good at forming relationships online. तो आपला समाज आहे की दोन पेरेंट्स एक आई मला म्हणते अहो त्यांना माझ्यासाठी वेळ नसतो ते व्हॉट्सॲपवर माझ्यावर बोलतात म्हणजे त्यांच्यामध्ये पण ऑटिझम आहे हो सो सो दॅट्स हाऊ आवर सोसायटी हॅज बिकम की मी किचनमध्ये तू बेडरूममध्ये आपण व्हॉट्सॲपवर गप्पा मारूया. सो हे जे आहे आपला वेलनेस किंवा जे वेलनेसला काय म्हणतात आपण जे चांगलं बॅलन्सिंग ऑल द स्पेक्ट्रम ऑफ मी ॲज अ ह्युमन मी ॲज अ ह्युमन बिईंग मी बॅलन्स करू शकतो सर्वांगीण स्वास्थ्य. हां सर्वांगीण स्वास्थ्य हे फार फार महत्त्वाचं आहे. म्हणजे व्यायाम करणं महत्त्वाचं आहे, मेडिटेशन करणं महत्त्वाचं आहे, चांगल्या गप्पा मारणं महत्त्वाचं आहे, बाहेर फक्त जाऊन मॉलमध्ये फिरणं नाही पण अरे चल रे घरी ये चहा पी हे पूर्वी व्हायचं. आता चला आपण जाऊन जरा स्टारबक्समध्ये कॉफी पिऊ असं होतं. ते न करता घरी येऊन तो जो शिऱ्याचा वास आहे आणि जो चहाचा वास आहे किंवा कॉफीचा वास आहे तो घरच्या 4 भिंतीमध्ये चांगला असतो. सो हे आपण परत आणणं गरजेचं आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की बॅलन्स असणं गरजेचं आहे. म्हणजे आउटडोर एक्सपिरियन्स असेल तर इनडोरही हवा, सोलेस असेल तर कंपनी सुद्धा हवी. आणि म्हणजे स्वतःशी जेवढा इतरांशी जेवढा संवाद आहे तेवढा स्वतःशी सुद्धा हवा. व्हेरी इंटरेस्टिंग. तर आय थिंक वी आर थ्रू विथ मोस्ट ऑफ द थिंग्स दॅट वी आर डिसाइडेड टू डिस्कस. आणि सो आय विल एंड इट हिअर, और डू यू हॅव टाइम? I think so. Yes, because you have to. Yes, There's a patient. that is why. Yes. So खूप खूप धन्यवाद स्नेहल मॅम, तुम्ही आलात अँड आपण इतक्या छान गप्पा मारल्या. ऑटिझम काय आहे हे समजण्यात आपल्याला थोडाफार मदत झालेली आहे. बाहेर गोष्टींकडे पण बोललो. हो. बट लाईक गप्पा. येस, MHA गप्पा, आपल्या गप्पा कॅज्युअल आहेत. म्हणजे नवीन नवीन विषयांबद्दल मला जाणून घ्यायला आवडतं आणि मी जाणून घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचवायला मला नक्कीच आवडतं. तर गुड कंड्यूट. थँक्यू. व्हेरी वेल. थँक्स अगेन फॉर युअर टाईम. अँड तर हा होता आजचा एपिसोड. या एपिसोडमध्ये आम्ही ऑटिझमबद्दल, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्सबद्दल, स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल अशा अनेक गोष्टींबद्दल बोललो आहे. हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढल्या एपिसोडमध्ये तुम्हाला काय ऐकायला आवडेल हेही मला कॉमेंट्समध्ये सांगा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. MHA MTVला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.